गोव्यामध्ये अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याची हत्या करण्यात आलेली आहे। तर या मुलाच्या हत्येचा आरोप सध्या त्याच्या आईवरच होतोय। सीईओ असणाऱ्या आईवर सध्या या मुलाच्या हत्येचा आरोप केला जातोय। गोव्यामधल्या हॉटेलमध्ये या मुलाची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे आणि कर्नाटकमध्ये पोलिसांना एका बॅगेमध्ये या चिमुकल्याचा मृतदेह सापडलाय। चिमुकल्याच्या हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे, मात्र अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याची ही हत्या झाली आहे, त्यामुळे त्याच्या आईवरच संशय व्यक्त होतोय। याविषयी बोलत आमच्या प्रतिनिधी अक्षता नाईक आपल्या सोबत आहेत। अक्षता, काय अधिकची माहिती आहे या सगळ्या प्रकरणाविषयी? गोव्यामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। 4 वर्षाच्या चिमुकल्याचा त्याच्या आईनेच खून केलाय। कंडोलीमच्या हॉटेल सोलबनी अँड ग्रँडे येथे रूम नंबर 404 मध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। सीईओ सूचना सेठ या 39 वर्षाच्या आहेत। त्या आपल्या मुलासमवेत गोवा येथे शनिवारी गेल्या होत्या। त्यांनी हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं शनिवारी आणि सोमवारी त्या बाहेर पडल्या। ज्यावेळी हॉटेलमधून त्या बाहेर पडल्या त्यावेळी त्या एकट्याच होत्या। यावेळी त्यांनी चेक इन करताना बेंगलोर येथील पत्ता दिला होता। सोमवारी चेकआउट झाल्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी रूम साफ करण्याकरिता तिथे गेले असता रक्ताचे डाग आढळले। त्यानंतर त्यांनी लगेच कलंगूट पोलीस स्थानकाचे इन्स्पेक्टर परेश नाईक यांना सांगितलं आणि त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली। हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की जेव्हा सूचना यांना बेंगलोरला परत जाण्यासाठी टॅक्सी हवी होती तेव्हा त्यांना विमानाने गेला तर अधिक सोयीस्कर होईल असा सल्ला दिला। मात्र टॅक्सीने जाण्याचाच आग्रह सूचनाने धरला, त्यामुळे हॉटेलने टॅक्सीची व्यवस्था केली। ड्रायव्हरशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की फातिमा ही खोटे बोलते आहे। तिने पुरावे सुद्धा आपल्या मित्राच्या घरचे खोटे दिलेले आहेत असं यावेळी त्यांच्या निदर्शनास आलं। यावेळी त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं की तू जिथे कुठे असशील तिथून जवळच्या पोलीस स्थानकाशी भेट दे। यावेळी टॅक्सी ड्रायव्हर हा कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे होता, त्यामुळे त्याने डायरेक्ट थेट गाडी ही पोलीस स्थानकामध्ये घेऊन गेली। यावेळी अधिकाऱ्यांनी गाडीची तपासणी केली असता तसेच संपूर्ण बॅगांची तपासणी केली असता पिशवीमध्ये सूचनाचा मुलगा याचा मृतदेह आढळून आलेला आहे। अगदी धन्यवाद अक्षता या सगळ्या माहितीसाठी।